लिफ्ट नाही आले तरी पण आम्ही त्यांच्या अगोदर पोहोचलो. हॅपी बर्थडे टू यू. विनीतचा भाऊ. किसेस सगळ्या फक्त मुलींना. काय नाही. हॅलो एव्हरीवन, सो तपस्या इज हिअर राईट नाउ. तर उद्या माझ्या भावाचा बर्थडे आहे, माझ्या मावशीच्या मुलाचा बर्थडे आहे आणि त्यासोबत माझा फिऑन्से मीन्स विनीत पाटील म्हणजे विनुडी त्याचाही बर्थडे आहे. तर खूप सारे प्लॅन्स होणार आहेत उद्या, तुम्ही बघत राहणार आहात. आणि मी काही सरप्राईज प्लॅन करते आहे त्यांच्यासाठी, इवन विनीतसाठी पण. त्याला लाडू हवे होते कधीपासनं, 3-4 मंथ्सपासनं ऑलमोस्ट त्याला लाडू हवे होते आणि मला ॲडजस्ट होत नव्हतं बनवायला. मी फायनली बनवते त्याच्या बर्थडेच्या बिफोर, आधी 1 दिवस आधी बनवते, पण त्याला काहीच आयडिया नाही याबद्दल. तर तोही बघून शॉक्ड असणार आहे की लाडू कसे मिळाले म्हणून मला. आणि मी पण एक्सायटेड आहे बनवायला. सो बघूयात. आजचा फक्त 3-4 आवर्स आहेत माझ्याकडे, त्याच्यात मी बनवायचे आहेत मला कंपल्सरी. आणि त्याच्यासोबत माझ्या भावासाठी पण बर्थडे प्रिपरेशन करायची आहे. सगळं बघूयात कसं मॅनेज होतं. आय एम चॉपिंग सर बदाम. ओके, सगळं कापून ठेवायचं आहे मला. मग मावशी आल्यानंतर आपण बनवणार आहोत लाडू. इज ऑल डन नाउ, सो वी आर तिची आली आहे मला हेल्प करण्यासाठी. सगळे इन्ग्रेडियंट आम्ही घीमध्ये मिक्स केल्यानंतर लाईक बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू आणि मेनी मोर सीड्स हे सगळं मिक्स करून क्रंची करून त्याचे आम्ही आधी खजूर ॲड करून लाडू बनवायला घेतले. इवन लाडू बनवता बनवता आम्ही पप्पांना टेस्टी करायला दिले. ते खूप क्रंची आणि टेस्टी झाले होते. इवन पप्पांनाही खूप आवडले. वी फॉरगॉट द डेकोरेशन, म्हणजे हॅपी बर्थडे टॅग वगैरे आम्ही आणलं होतं ते विसरलो आम्ही, तर ते घ्यायला आलो आहोत. लिफ्ट नाही आले तरी पण आम्ही त्यांच्या अगोदर पोहोचलो. हा त्यांची चला ना. चला काही किती वाजले? 5 मिनिट्स रिमेनिंग. ओके ओके, बाकी चला चला इकडे का थांबता. चला की हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. मुंगू 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 कैसी उठलेले आहे. शिव बच्चा बाईला वाढदिवसाचा विश पण नाही करायला गेलाय. परंतु अर्ध स्वप्न तुटला म्हणून भडकले. चला चला निगराज कोण आलेला आहेत बघा. सौरभ साहेब खूप दिवसात सौरभ तांडेल हे इकडे उपस्थित. पूनम देवकडे आणि माझी आवडती बहीण म्हणजे प्रिंजल, ती झोपेत आहे. क्वीन इज द इंग्रज किंग. आणि माझे व्हिडिओ काढत आहेत ती तपस्या देव. मी नाही व्हिडिओ काढत. देवेंद्र देव यांची कन्या ती आता दिले ती विनीत यांना. तिला त्याचा वाढदिवस आहे पण त्याची बायको आहे ना ती जाम कंजूस आहे. पोरांना 2 थम्सअप पण देऊ शकत नाही. काही एक कट झाला तर स्क्रिप्टेड व्हिडिओ बनवते समजायचं. स्क्रिप्टेड असू द्या काय असं कट कट ह्याचं पण कट. काय हालत केली रे बापरे बापरे. क्रिशा माझा आज तो त्याच्या बर्थडेला मला गंदू केलेला ना. आता बघ पूर्ण नवीन टी शर्ट गंदू केली त्याची. हे क्रेडिट ह्यांना जातं सगळ्यांना. डॉन पूर्ण केकचं क्रीम लागली वरती. इथे पाठीमागे ये बस. नका नका गंदा, ऑलरेडी तो गंदा झालेला आहे. किती घाण वाटतं ते बघून. काय आवडली. हे मागे का केक आहे. हे बघा केक इकडे आहे.
तू कोण गाडी तिथं जिकचिक तुझा माहिती होतं का पण चांगली दिसत होती मला ती मला तरी द्यायची केलंय का तुझी बायको बघ इकडे दुसरी काय हॅलो 3 किलो चिकन माझे तुमचा बर्थडे म्हणून तुम्हाला विश दाखव यार तुम्ही येडे मला का कॉल केलंय दाखव 3 किलो चिकन देईल ना तुझी बायको काय द्यायला नाही खोटं बोलतो हो चालेल दाखव क्रिश कडून पण घेतील खोटं बोलतोय कॉल लावले म्हणून खोटं बोलतोय खोटं बोलत आहे ते सोड टेन्शन आलं ना असं ना ते बघ हे विनुडीला कॉल लावले म्हणून खोटं बोलतात ऍक्टिंग करतात दाखवते की खरं दाखव आम्ही केक आमंत्रण करूया बार बार दिन आए तुम जियो हजारों साल ये मेरी हैप्पी बर्थडे टू यू डे टू आयफोन आहे भाई आयफोन आहे कट कर सीझर होती पण तिथे कॉंग्रॅच्युलेशन सेलिब्रेशन भाई का बर्थडे कॉंग्रॅच्युलेशन त्यामध्ये आतमध्ये आहे आयफोन ठेवलेला आहे डिगला काय ते ए बाय बाजूला बघ केक भरवण्याच्या आधीच आमचं तोंडात जाते चांगलं लागते का रे पकड नाही किती आला पाहिजे खरंच हॅलो भाऊजी हॅलो हा भाऊजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी बर्थडे हॅलो हॅलो खरं कॉल केलेला आहे या लोकांनी हे वेडे आहेत खरंच तुमचा पण केक आणलेला आम्ही उद्या संध्याकाळी परत गंतू केला ना पूर्ण गंतू केला नाही प्लीज नाही हंस नाही यावेळेस नाही प्लीज नाही तुला नाही घेणार भाऊजीसाठी भाऊजीसाठी थोडा भाऊजीसाठी फ्रिजला बाहेर काढली तू चल ना तू एवढा खेचून का घेऊन चालला मला? तुला माझी एवढी नक्की ना नाही पौड़ी दाखव डर चुकी गाइस डर के आगे जीते माउंटेन ड्यू नाही ते भरोसा नाही यांचा माहिती नव्हता पण आज माहिती पडला भोला बाला था सीधा साधा था मैं तो अनजान था
भोला बाला मग धू दीदी आयफोन आपण का ते इकडे आपण मागवत नाही पण थोडंसं आमच्या मावशीसाठी परमिशन भेटली हॅपी बर्थडे भोला भाला था सीधा साधा था ये तो अनजान था लगी चोट मिनिटा आताच घेतला दीदी हे बघ टिचक्यावर कृष्ण गेला तुम्ही सगळे धोकेबाज आहे धोकेबाज आता तू आता ना मला एवढे धोकेबाज आहेत सगळे हे क्रिश कुठे क्रिश तू नाही काय केला हगले का चला गुड नाईट गाईज गुड नाईट गाईज गुड नाईट हॅपी बर्थडे आफ्टरनून. आणि आता आफ्टरनून झाली आहे. मी सकाळी मॉर्निंगमध्ये ब्लॉग केलं नाही काही. आणि आता मी पालघरला जाते. विनुडीला घेऊन जाणार आहे मी वसईला. तिथेच रेडी होऊन मी वसईला जाणार आहे. तर मी नॉर्मल कपडे घातलेत, काही स्पेशल नाही. मी तिथे जाऊनच त्याच्या घरी जाऊनच रेडी होऊन मग त्याला घेऊन जाणार आहे. तर बघत राहा. अरे उघड हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे. लेफ्ट हँड नाही राईट हँडने. त्याला खायला नकोय विनीतला, मी तुझ्यासाठी आणलं. मग काय सांग काय 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 सांग. उघडेल तेव्हा समजेल मला. तुला नकोय ना तुला नकोय ना. बापरे ड्रायफ्रूटचे लाडू झाले. नाही लाडू देतो तुम्हाला. तुम्हाला लाडू. आम्ही जातोय वसईला, वसई फोर्ट मध्ये. आता मेन मी काय बोलणार ओपिनियन. विनीतचा फ्रेंड आहे हा गुड्डू. तुम्ही ओळखत असणार गुड्डू, विनीतचा भाऊ. किसे सगळ्या फक्त मुलींना. काय नाही तेव्हा व्हिडिओ एडिट करत होती ना, आदर्श सांगतो हे काय टाकले बोलते, काही बोलणार नाही का विनीत, काही बोलणार. म्हटलं काय नाही चालेल सगळं चालेल. मला सांग, तुला काय एक्सपेक्टेशन वाटतात, काय असणार आहे सरप्राईज म्हणून? ते सरप्राईज जे तू माझ्यासाठी ठेवलेलं आहे ना, ते सरप्राईज असणार आहे. नाही पण तुला एक्सपेक्टेशन्स काय आहेत माझ्याकडनं, की काय असणार आहे? काय एक्सपेक्ट केलंय तू? काय नाही असं काय. एवढंच एक्सपेक्टेशन ठेवतोच माझ्याकडनं का बरं? सांग की. ऑप्शन देऊया तिघात. नाही तू का ऑप्शन फ्लॉप नाही करायचंय. एक तर की डोंगरावर भाग आहे आणि जंगलात त्यांनी तिने डेट प्लॅनिंग केलं. काय बोलतो, पाणी बिणी खाल्ले नाही. एक तो सेकंड वन इज एक हॉटेल आहे तिकडे, गिटार वाला बोलतो म्हणजे पियानो वगैरे वाजतो तो. थर्ड वन इज एखाद पकड बोटीवर प्लॅनिंग असेल ती. थर्ड वन. आणि फोर्थ वन असेल एकाच हे असेल
कार असेल किंवा काय असेल ते रिक्षा असेल, पर्सनल डेटिंग असते, पर्सनल डेटिंग असते, रिक्षावाली, 4 वाल्या त्यापैकी तू काय ठरवायचं? आता मला किंवा पाचवी तू जसं तिच्या डेटिंग समुद्रावर डेटिंग केलेलं तसं असू शकतं. असे 5 ऑप्शन दिलेले आहेत. तर या जो 5 ऑप्शन तुम्ही दिलेले आहेत त्याच्याबद्दल मला झोपला तो तुझ्या बोलण्यात इंटरेस्टेड नाहीये. मला ऑप्शन साठी मला माझ्या फ्रेंड कॉल ऑप्शन आहे का? फ्रेंड कॉल मला माझा मित्र आहे निहिर, त्याला कॉल करायचा आहे. ऑप्शन मला ऑप्शन कॉलिंग करायचं आहे. मोहित पाटील मी कॉल करू शकतो? ऑप्शन नाहीये. हे संपलं सगळं संपलं. लाईफलाईन वगैरे काही ऑप्शन नाही असं नाही. तुमचं एक्सपेक्टेशन सांगायचे होते. भावालाच केलेलं आहे. आणि मला असं वाटतंय की ते बोटिंगचं जे सांगितलं भौमिक पाटील यांनी ते मला तसं वाटतंय. मला हे ऑप्शन अजून दुसरं बस आता झालं खूप झालं. चला मी आता रिग्रेट करते मी सरप्राईज कोणाला सांगितलं नाही. रिग्रेट करते मी इकडे सांगून नाही सांगितलं. पण मी काय त्याला नाही सांगितलं. मी त्याला देवाशप्पा समजून मी काय सांगितलं. ठीक आहे बघू. चुकीच्या माणसाला पकडलं नाही केलं. मला ट्रस्ट आहे. गुड्डूवर ट्रस्ट आहे. हो बघूयात. शॉप मध्ये आलो होतो आम्ही केक घ्यायला. बघूया कसं केक मिळतंय काय होतंय. इथे पुश लिहिलंय ना. ओके आम्ही जस्ट पोहोचलो जेटीवरती. आम्हाला लेट झालं येता येता आम्हाला लेट झालं. आणि आमचे 5 to 6चा जो टायमिंग होता ना तो डिले होऊन आता 6 to 7चा आमचं ॲक्च्युली ॲडजस्ट केलं त्यांनी. आम्ही फेरी की सवारी म्हणून बुक केलं होतं. तिथे सरप्राईज म्हणून सरप्राईज फ्लॉप झाला आणि पूर्ण क्रॅशच झाले सगळे. आणि आम्ही रडत आलेले आहेत. आमच्या नाही मी रडली नाही. काही लोक रडवलंय मला रडवलंय. डोळ्यात पाणी दिसतंय बघा अजून. नाही नको. आणि मग आता फायनली प्लॅन तर फ्लॉप नाही झाला. मग प्लॅन कंटिन्यू होतोय आमचा. आणि मग आता वेट करतोय. 5-10 मिनिट्समध्ये येतच आहे बोट. मग कंटिन्यू होणार आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथला. वेट. ही भाऊबीज चालू आहे तपस्या आणि भौमिक पाटील यांची. बघूया भाऊबीज जमते का त्यांना, ती काढायला जमते का ते बघूया. रक्षाबंधन चालू आहे इथे. छान रक्षाबंधन झालेली आहे. तर ओवाळणी करतील. आणि कडक बांधायचं ना. बहीण आहे ती, भाऊ नाही.